पी.एस.आय पदासाठी वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, एमपीएससीची जाहिरात उशिरा आल्याने फटका. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब 2025च्या जाहिरातीमध्ये एकूण 674 पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकासाठी म्हणजेच पी.एस.आय 392 पदांचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थी केली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय एमपीएससीच्या हातात नसल्याने तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सामान्य प्रशासन विभाग लवकरच यावर निर्णय घेणार असल्याचे माहीत आहे. सामान्यतः ही जाहिरात डिसेंबर-जानेवारीत येते आणि परीक्षा मार्च-मे मध्ये होते. यावर्षी मात्र जाहिरात 29 जुलै 2025 रोजी निघून परीक्षा 21 डिसेंबर 2025ला होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी 1 नोव्हेंबर 2025 ही तारीख निश्चित केली आहे. यामुळे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय 1 ते 2 महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. पोलीस भरतीमध्ये 2022 ते 2025 दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एक वेळची विशेष संधी दिली होती. त्याच धर्तीवर आता एमपीएससी संयुक्त गट ब विशेषतः पी.एस.आय साठीही अशा विद्यार्थ्यांना एक वेळची वयोमर्यादा सवलत देण्याचा निर्णय तात्काळ घ्यावा. यात हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अडले आहे, असे आमदार संजय कानेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.